सचिन रखना है तेरे मोबाइल में, सब आया ना व्हाट्सएप मोबाइल सब आ गया। क्या क्या पूछने का बोलो। और उसका फोन चला दादा की बाइक ओके ओके रोज आरतीवर बोला। आज 6 डिसेंबर हा दिवस आहे। तसं पाहायला गेलं तर या हिंदुस्थानाच्या इतिहासात हे 2 दिवस अतिशय महत्त्वाचे। उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आज आहे एक, आणि दुसरं आजच्या दिवशी जो 6 डिसेंबर प्रभू श्रीरामाचं मंदिर हे अयोध्येत प्रभू श्रीराम जिथं जन्मले तिथेच एका अर्थानं स्थापन झालं। ते भव्यतेनंतर बनलं असेल, परंतु 6 डिसेंबर रोजी रामलला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे, तर हे मंदिर वही चालू रे ठीक आहे, छोटा असेल मोठा असेल आजच्या दिवशी तयार मंदिर झालेलं आहे। आणि म्हणून हे 2 दिवस अतिशय महत्त्वाचे आहे। आणि आज हे दोन्ही दिवस तसं पाहिलं गेलं तर महापरिनिर्वाण दिन, बाबासाहेबांनी आपल्या देशाला घटना दिली, संविधान दिलं, त्यांचं महापरिनिर्वाण आजच्या दिवशी झालं। खरं तर एक मोठी घटना दुर्घटना म्हणता येईल याला, पण बाबासाहेबांनी या जगाला नुसतं हिंदुस्थानाला नव्हे तर एक दिशा देण्याचं काम केलं आहे। भले आजच्या काळामध्ये या सगळ्या याच्यापासून भारताचं सरकार हिंदुस्थानचं सरकार इकडं तिकडं जात असेल, परंतु ते पुन्हा ठिकाणावर यायचं असेल तर त्याला संविधानच महत्त्वाचं आहे जे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं। मतचोरी विरोधात दिल्लीत काँग्रेसचे मोर्चा असणार आणि आता याचं निमंत्रण देण्यासाठी मातोश्री काँग्रेस पण येणार आहे, तर उद्धव ठाकरे जाणार का असा प्रश्न होतो। मला असं वाटतं मतचोरी हा देशातला सर्वात मोठी चोरीची घटना आहे। बाकी एखाद्या मालमत्तेची चोरी आणि मताची चोरी ही मोठी घटना या देशात सातत्यानं घडते, आणि लोकशाहीत अशा पद्धतीनं जर माणसाचा व्यक्तीचा सर्वात महत्त्वाचा अधिकार कोणता असेल तो मतदानाचा आहे। आणि जर मी टाकलेलं मतच जर चोरी होत असेल, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाला मदत होत असेल, तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवावा लागेल। आणि त्याच्यामध्ये कोणी पुढाकार घेतला तरी सगळ्यांनी त्याच्यात सहभागी होण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। गुजरातला सगळे पळवलं जाते अशी चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। गुजरातला सगळं पळवलं जाते। आता आणखी काय की हापूस आंब्यावर गुजरातनं दावा केलेला आहे। मला हापूस आंबा आपल्या कोकणाचा रत्नागिरीचा हापूस आंबा हे काही जगाला सांगण्याची गरज नाही, जगातून डिमांड या हापूसला असते। आणि हा हापूस आंबा खरं तर महाराष्ट्राची नव्हे तर देशाची शान आहे, महाराष्ट्राची तर आहेच। आणि असं असताना हा हापूस आंबा आता गुजरातचा, मला असं वाटतं हे नवीनच काहीतरी सुरू होतंय, पण तो हापूस आंबा कोणाचा आहे हे जगाला सांगण्याची गरज नाही। काल शासकीय कार्यक्रम झाला संभाजीनगरमध्ये, मुख्यमंत्री होते, मात्र त्यांचेच मित्र पक्ष असलेले शिंदेच्या शिवसेनेचा एकही मंत्री किंवा आमदार या जिल्ह्यातला कुणीही त्या ठिकाणी नव्हता, पालकमंत्री तर नव्हते। खरं तर मुख्यमंत्री असल्यावर पालकमंत्र्यांनी असलंच पाहिजे, कोणताही पक्ष असेल आपला, विचार कोणताही असो। प्रोटोकॉल मला असं वाटतं शिष्टाचार हा महत्त्वाचा असतो, माझ्या मानापानापेक्षा शिष्टाचार हा महत्त्वाचा असतो। मी एखादा आमदार आला नाही येऊ शकत नाही असं मी समजू शकतो, पण तो मुख्यमंत्री आल्यानंतर पालकमंत्री असलेच पाहिजे। आणि तोही कार्यक्रम काय मुख्यमंत्र्याचा पक्षाचा नव्हता किंवा व्यक्तिगत नव्हता, तो शासकीय होता, पण तो आताच्या घडीला हा शिष्टाचार मला असं वाटतं हा फक्त पुस्तकात लिहिलेला आहे, त्याचं पालन होत नाही हे कालच्या कार्यक्रमातून दिसलेलं। भाईंदरमध्ये मराठी माणसाला मांसाहारी आहेत म्हणून घर नाकारलेलं आहे, हे तर चुकीचंच आहे ना। मांसाहार शाकाहार ज्याचा त्याचा स्वातंत्र्याचा मुद्दा आहे, कोण शाकाहारी असेल कोणी मांसाहारी असेल, ज्याचा त्याचा अधिकार असताना त्या आहारावरून घर नाकारणाऱ्या व्यक्तीवर आम्ही याच्यासाठी कायदा करा अशी मागणी केलेली आहे मागच्या अधिवेशनामध्ये, की अशा पद्धतीनं अशा मराठी म्हणून किंवा दुसरी कोणती भाषा म्हणून नाकारणाऱ्यावर कायद्याने गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही मागणी मागच्याच अधिवेशनात केली आहे, पण तो सरकारला याच्यात कोणताही इंटरेस्ट दिसत नाही।
मुंबईच्या महापौर पदावरून शिवसेना म्हणजे शिंदे सेना आणि भाजपमध्ये आता पुन्हा एक वक्तव्य वाद सुरू झाला आहे. मंगल प्रभात लोढा म्हणतात की मुंबईत भाजपचा महापौर बसला तर सर्वांची कॉलर टाईट होईल, आणि दुसरीकडे संजय गायकवाड म्हणतात की महायुती झाली नाही तर शिवसेनेचाच महापौर तिथे बसेल. अजून निवडणुका बाकी आतापासूनच वाद सुरू झाला आहे. बाजारात तुरी, आपल्याकडे म्हण आहे बाजारात तुरी, आणि आता शब्द तो वापरावा नाही, भट भटणीला मारे, अशा प्रकारची आपल्याकडे म्हण आहे. त्यामुळे अजून तुरी बाजारातच असताना यांचा महापौर, यांचा दोघांचाही महापौर बसणार नाही. ठाकरेंच्या विचाराचा ठाकरेंचाच महापौर मुंबईमध्ये बसणार, असा काही यांच्या विचाराचा बसणं या जन्मात तरी यांचा महापौर बसणार नाही. ठाकरेंच्याच विचाराचा आणि मराठी माणूस मुंबईचा महापौर बनेल. लोढा असंही म्हणाले की फडणवीस हे सगळे पक्ष चालवतात. या म्हणण्याला काही अर्थ नाही. लोढा हे बिल्डर आहेत, लोढाला चापलुसी करावी लागते मुख्यमंत्र्याची, कारण सगळे धंदे लपवण्यासाठी लोढांना अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्याची चापलुसी करावी लागते. एकीकडे अयोध्येत ध्वज फडकायचा आणि दुसरीकडे वृक्षतोडीवरून तुम्ही जी टीका केली काय? हो, आता जो राम मंदिर, प्रभू श्रीराम मंदिरावर जो पताका लावला गेला त्याच्यावर वृक्षाचं चित्र आहे. वृक्ष म्हणजे पर्यावरणाचा संदेश याच्यातून दिलेला आहे, जो आपल्या संस्कृतीत आहे. असं असताना तपोवनातली पूर्ण वृक्षभूमी नष्ट करण्याचं काम चालू आहे. बरं, तपोवन हे प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेलं क्षेत्र आहे, आणि जे फार दिवस नाही झाले, 8च दिवस झाले पताका लावून, आणि नंतर त्यांच्याच पक्षाचे लोक या तपोवनातले पूर्ण वृक्षाचा नायनाट करण्यासाठी निघाले. समस्त याच्यात पक्षाचा कोणताच मुद्दा नाही. समस्त वृक्षप्रेमी म्हणणार नाही, पर्यावरणवादी आणि सगळ्या सामाजिक संघटना, राजकीय पक्ष या वृक्षतोडीच्या विरोधात आहे. भारतीय जनता पार्टीचा दुट्टप्पीपणा याच्यातून दिसतो. हे राजेंद्र जिल्हा कासवाडी पालकमंत्र्यांची निवडणूक संपली, त्यांनी वापरून घेतलं. ते म्हणतात की ज्यांच्यावेळेस भाजपला किलोमीटर नगरात भाजपमध्ये पाठवलं, दोघांमध्ये ते किती युद्ध चाललंय कसं मला असं वाटतं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, आम्हाला त्याच्याशी काय घेणार आहे. तुमचा एक अंतर्गत प्रश्न आहे. हर्षवर्धन दादांना तुम्ही शिवसेनेत तुमच्या पक्षात घ्यायचं ठरवलेलं दिसत आहे, तुम्ही भेट घेतली, पण त्याच्यावर खैरे यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांनी संताप पण प्रचंड व्यक्त केलेला आहे. मला असं वाटतं मी माझ्या मनाने कोणत्याही गोष्टी करत नाही. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाने त्या गोष्टी होत असतात. मी काही पक्षातला अधिकारी नाही, कोणाला घ्यायचं कोणाला काढायचं. मी पक्षातला एक शिवसैनिक आहे, आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचा आदेश त्यांनी जसा दिला तसं अंमलबजावणी करणं एवढंच माझं कर्तव्य, ते मी करतो. खैरे असं म्हणाले की मी पक्षात त्याला येऊच देत नाही. हर्षवर्धन जाधव आणि उद्धवजी भेटले ना काल मातोश्रीवर, हे तर सत्य आहे. काय चर्चा झाली ते उद्धवजी ठाकरे साहेबांनी हर्षवर्धन जाधवांनाच माहिती, तेव्हा मी काय त्याच्यावर बोलणं काय योग्य नाही. त्यामुळे तुमच्या दोघातला आता वाद आणखी नाही, काही वाद नाही. खैरे साहेबांना त्यांचं मत मागण्याचा अधिकार आहे, त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. परंतु मला असं वाटतं खैरे साहेबांच्या मतापेक्षा उद्धवजींचा विचार माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात मतमतांतर आहेत, तुमचं काय अंदाज? असतं ना, आता मतांतर असं सगळ्याच एकमत थोडी होत असतं. सगळ्यांचं एका पक्षात एकमत नसतं तर सगळ्या पक्षात थोडी एकमत होणार आहे. मतांतर असणं काही फार वाईट याच्यातला काही भाग नाही, लोकशाहीचा तो एक भाग आहे. कधीपर्यंत होतील काय वाटतं? काय निवडणुकाच्या लांबणीवर निवडणुका तर होणार ना, जानेवारीच्या आत व्हावा, करावंच लागणार सगळ्या निवडणुका. थँक्यू दादा. Junjar Jonta News, not just talk but talk of Patla.